नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आज तिसरा दिवस आहे आपल्या टोमॅटोचा। पण टोमॅटोला खालून आळी म्हणजे त्याचं खोड आहे का ते अर्ध खायला लागली। तर मित्रांनो त्यासाठी बघू शकता आपण ही वरदान एक्स्ट्राच आहे। तर मित्रांनो हे बघून घ्या, वरदान एक्स्ट्रा हे आपण सोडून घेतलं आहे आज, आणि आपल्याला उद्या दुसरं औषध सोडायचं आहे। म्हणजे आज हे सोडून उद्याच्याला दुसरं औषध सोडायचं आहे। तर ते आपण भिजू घातले, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या टाकणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी। तर मित्रांनो ह्याचं काम काय करतं आहे माहिती का? हे तर इथं बघू शकता, आता ही आपलं इथे एक रोपटं आहे बघू शकता हे। तर ही रोपटं आहे का नाही, तर हे अर्ध इथं बघू शकता हे असं कुरतडले खाली। जी ही कुरतडणारी जी आळी का नाही ते मित्रांनो संध्याकाळी बाहेर निघते। म्हणजेच काय की तिचं काम दिवसभर नाही मित्रांनो, तिचं काम संध्याकाळी। त्याच्यामुळे आपल्याला दिवस आपण बघितलं किती जरी बघितलं तरी आपल्याला ती सापडत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला तिचा काही मेळ लवकर लागत नाही। तर मित्रांनो बरेचसे आपले झाडं ह्या आळीनं खराब केले, म्हणजे नष्ट केलेले आहेत मित्रांनो, आणि थोडी तुटाळ पण त्याच्यामुळं झालेली मित्रांनो। तर हे बघू शकता आपले आज तिसरा दिवस आहे आपल्या टोमॅटोला, आणि आपण आज ही जवळजवळ 200 मिलीचं आहे का नाही ते आज सोडून घेतलं। इथं बघू शकता ह्याच्यावरती 200 मिली आहे, आणि हे वरदानचं आहे बघू शकता। तर ह्याचं काम आहे की ती जी संध्याकाळी आपली आळी निघणार आहे का नाही, तर ती आळीचं काम ही नायनाट करणार आहे मित्रांनो। म्हणजे आळी पूर्णपणे मारून टाकणार आहे। तर ड्रीपमधून आपण ही सोडून घेतलं आहे। तर हे आपलं क्षेत्र जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो 2500 रोपटं आहे आपलं, आणि पलकून पत्ताकोबीचं पण आहे 3000, पण ती लावलेलं नाही, पण त्याला पण आपण सोडून घेतलेलं आहे आधीच। म्हणजे जेणेकरून आपलं लागवड करण्याच्या अगोदर जर आळी मिली तर आपलं पीक सुरक्षित राहू शकतं मित्रांनो। आणि उद्याच्याला आपल्याला दुसरं औषध सोडायचं, त्याचा पण उद्याच्याला व्हिडिओ मी अपलोड करणार। तर डेली व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि हे बघू शकताय तिसरा दिवस आहे आज, आणि व्यवस्थितपणे असं आपले रोपं चिटकलेत बरं का। परंतु त्या आळीचा प्रादुर्भाव जास्त व्हायला, त्याच्यामुळं आपण हे वरदानचं सोडून घेतलेलं आहे। तर मित्रांनो हे औषध तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही पण हे औषध सोडता का? आणि सोडलं जर नसेल आणि लागवड आत्ताच नुकतीच झालेली जर असेल तर तुम्ही पण हे औषध सोडून घ्या मित्रांनो, आणि तुमचा पण प्लॉट व्यवस्थित म्हणजे त्याचं सुरक्षा करा। तर मित्रांनो तिथं पण बघू शकता, आता इथं तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतो। हे बघू शकता इथं कशाप्रकारे आपले रोपटं मिळली इथं। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा। आज तिसराच दिवस आहे आपला, आणि उद्याच्याला अजून व्हिडिओ येणार आहे। तर व्हिडिओ आपले बघण्यासाठी पेजला नक्कीच आपल्या सबस्क्राईब करून ठेवा। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान।